चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे रायझिंग स्टार परभणी करतो आता खूप खूप स्वागत. चांद्यापासून मांद्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या माहितीचा योग्य पद्धतीनं जर आपण सर्वांनी पावसाळ्यात वापर केला तर या पावसाळ्यात आपल्या कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांचं प्रमाण 70 ते 80% होऊ शकते कमी. मग अशी कोणती माहिती की ज्याचा योग्य पद्धतीनं वापर केल्यानं पावसाळ्यात कोंबड्यांवरती आजार येण्याचं प्रमाण 70-80% होऊ शकते कमी? चला तुम्हाला समजावून सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण पावसाळ्यात कोंबड्यांना आणि पिल्लांना मुक्त संचार पद्धतीमध्ये बाहेर सोडतो तेव्हा अचानक आलेल्या पावसामुळे आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना या ठिकाणी भिजावं लागते. जेव्हा आपल्या कोंबड्या व पिल्लं या ठिकाणी पावसामुळे भिजतात त्यावेळेस ते शीत रक्तपेशी असणारे पक्षी असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या शरीरातील तापमान हे कमी व्हायला लागते. त्यांच्या शरीरातील तापमान कमी झालं आणि लवकरात लवकर कोंबड्या आणि पिल्लं जर कोरडी पडली नाही तर त्यांना सुरुवातीला सर्दी होते, त्यानंतर ताप येते व त्यानंतर इतर आजारांचं अरिष्ट उद्भवते. याच्यामुळे हकनाक काही कोंबड्यांचा व पिल्लांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. मग जर आपल्याला पावसाळ्यात कोंबड्या भिजल्यानंतर त्यांना आजारापासून दूर ठेवायचा असेल तर याच्यासाठी एका औषधाचा वापर हा करावा लागणार आहे. मग हे कोणतं औषध आहे की ज्याचा वापर कोंबड्या पावसात भिजल्यानंतर केल्यानंतर कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसल्याही प्रकारचा आजार येत नाही? चला हे औषध कोणतं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगतो. या औषधाचा वापर कशा पद्धतीनं करायचं हे समजावून सांगतो. या औषधाचा वापर केल्यानं आपल्याला पावसाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना कोणकोणते फायदे होताना दिसू शकतात हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगतो. हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती योग्य रीतीनं जर आपण या ठिकाणी वापरली तर या पावसाळ्यात आपल्या कोंबड्यांवरती आजाराचं अरिष्ट हे जवळपास येणार नाही. मग ही माहिती कोणती? तर जेव्हा आपल्या कोंबड्या मुक्त संचार पद्धतीमध्ये आपण सोडतो तेव्हा पावसाळ्यात अचानक आलेल्या पावसामुळे कोंबड्या भिजतात. याच्यामुळं कोंबड्यांवरती व पिल्लांवरती आजाराचं अरिष्ट येते व याच्यामुळे हकनाक आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा जीव जाऊ शकतो. जर यापासून आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना वाचवायचं असेल तर आपल्याला पावसात कोंबड्या भिजल्यानंतर कोंबड्यांना एक औषध द्यावं लागणार आहे. हे औषध दिल्यानंतर कोंबड्याच्या शरीरामध्ये एक सुरक्षा कवच निर्माण होते, ज्यामुळे पावसात जरी कोंबड्या भिजल्या, पावसात जरी पिल्लं भिजले तर त्यांच्यावरती आजाराचं अरिष्ट हे ओढवल्या जात नाही. आणि याच्यामुळं पावसाळ्यात आपल्या कोंबड्या आजारी पडून एक्सपायर होत नाहीत, ज्यामुळं आपलं या ठिकाणी अजिबात नुकसान हे होत नाही. मग अशा परिस्थितीत हे औषध कोणतं हे चला तुम्हाला समजावून सांगतो. पण तत्पूर्वी पावसाळ्यामध्ये कोंबड्या पावसात भिजल्यानंतर आजारी का व कशा पद्धतीने पडतात हे समजून घ्या. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्लं ही शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत. आता शीत रक्तपेशी असणारे पक्षी म्हणजे काय? तर ज्या पक्ष्यांना स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवता येत नाही आणि कमी करता येत नाही आणि स्वतःच्या शरीरामध्ये इच्छा असून सुद्धा कसल्याही प्रकारचा जे पक्षी बदल करू शकत नाहीत त्यांना शीत रक्तपेशी असणारे पक्षी असं म्हणतात. आता कोंबडी आणि पिल्लं शीत रक्तपेशी असणारे पक्षी कसं काय आहेत बरं? तर लक्षात घ्या, बाहेरच्या वातावरणात जो बदल होतो त्याचा थेट परिणाम कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती होतो. ते स्वतःच्या शरीरातील तापमान कमी करू शकत नाहीत, स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवू शकत नाहीत आणि सहजासहजी बाहेरच्या वातावरणाशी ते जुळवून घेऊ शकत नाहीत.
अशा परिस्थितीमध्ये काय होते, की जेव्हा कोंबड्या आणि कोंबड्यांची पिल्लं बाहेर सोडल्यानंतर पाऊस सुरू झाल्यानंतर त्या पावसात भिजतात, तेव्हा त्यांच्या शरीराचं तापमान हे कमी होते. लक्षात घ्या, पाऊस सुरू असल्यामुळं बाहेरच्या वातावरणातील तापमान अगोदरच कमी, त्यामुळं ऑलरेडी कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील तापमान कमी होते. त्याच्यानंतर काय, की त्या जर कोंबड्या आणि ती कोंबडीची पिल्लं जर भिजली, तर पुन्हा आणखीन तापमान कमी होणार. अशा परिस्थितीमध्ये काय होतंय, की जर ते कोंबड्याचं पिल्लू लवकरात लवकर कोरडं झालं नाही, तर तापमान खूप जास्त प्रमाणात कमी झाल्यामुळं आपली जी कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्लं आहेत, तर त्यांच्या शरीरामध्ये कमकुवतपणा येतो आणि या कमकुवतपणामुळे त्या ठिकाणी बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शनचा त्या ठिकाणी प्रसार होतो. आता हे जे बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन आहे ते कोंबड्यांवरती येतंय, पिल्लांवरती येते आणि त्याच्यामुळे ते कमजोर होऊन त्या ठिकाणी एक्सपायर होतात आणि मग आपण म्हणतो की नाही, पावसाळ्यात माझ्या कोंबड्यांवरती, पिल्लांवरती आजार आला आणि त्याच्यामुळे त्यांचा हकनाक जीव गेला. पण याला कारणीभूत आहे तो त्या ठिकाणी पाऊस, ज्या पावसात कोंबड्या भिजल्या आहेत, पिल्लं भिजली आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना पावसात भिजण्यासाठी सोडायचंच नाही का? नाही. मुक्त संचार पद्धतीचा विचार केला तर काही फायदे जसे असतात तशा काही अडचणी सुद्धा असतात. जेव्हा आपण खाद्य खर्च कमी करत असतो त्यावेळेस अशा पद्धतीच्या अडचणींचा सामना करावा लागतो. मग सोल्युशन काय? तर लक्षात घ्या मित्रांनो, सोल्युशन आहे एक औषध. मग औषध कोणतं? तर लक्षात घ्या, औषध आहे व्हायमेरॉल आणि ओस्टर्ड. जर आपण सर्वांनी व्हायमेरॉल आणि ओस्टर्ड या औषधांचा एकत्रित व्यवस्थितपणे वापर केला, तर भिजलेली कोंबडी असू द्या, भिजलेलं कोंबडीचं पिल्लू असू द्या, त्यांच्या शरीरामध्ये एक सुरक्षा कवच तयार होतंय आणि त्यामुळं पावसाळ्यात कोंबड्या व पिल्लं भिजले तरी देखील त्यांच्यावरती कोणताही आजार येत नाही. आता हे द्यायचं कसं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, जर आपल्याला 4 महिन्याच्या वरच्या कोंबड्यांना, कोंबडीच्या या ठिकाणी मोठ्या पिल्लांना या ठिकाणी जर हे औषध द्यायचं असेल तर प्रमाण बघा, 4 मंथ प्लस. तर याच्यासाठी औषध कसं द्यायचे? तर याच्यासाठी 1 लिटर पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये 2 ml व्हायमेरॉल घ्यायचे आणि 1 लिटर पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण हे जे व्हायमेरॉल टाकले, त्याच पाण्यामध्ये आपल्याला 1 ml या ठिकाणी ओस्ट्रावेट टाकायचे. हे लक्षात नसेल आलं, परत सांगतो. 1 लिटर पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये 2 ml व्हायमेरॉल टाकायचे आणि 1 ml ओस्ट्रावेट टाकायचे. म्हणजे एकंदर 1 लिटरमध्ये 3 ml. हे मिक्स करायचे आणि कंटिन्यूअस आपल्याला 2-3 दिवस द्यायचे. देण्याची प्रोसेस थोडं थांबा, तुम्हाला 2 मिनिटांनी सांगतो. पहिले प्रमाण सांगतो. हे झालं कोंबड्यांसाठी दिलं जाणारं प्रमाण. आता पिल्लांसाठी कसं आहे, तर पिल्लांसाठी लक्षात घ्या, 1 लिटर पाणी घेतलं, त्याच्यात आपल्याला 1 ml पेक्षा थोडंसं अधिक व्हायमेरॉल घ्यायचं आणि 1 ml पेक्षा थोडंसं कमी या ठिकाणी ओस्ट्रोड घ्यायचं. दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र करायचं, म्हणजे 1 लिटरला 2 ml होऊन जाईल. बस अशा पद्धतीनं आपल्याला 3 दिवसाचा कोर्स हा कंप्लीट करायचा आहे. आता लक्षात घ्या, की हा कोर्स कंप्लीट करत असताना ॲक्चुअली औषध द्यायचे कधी? तर पिल्लं किंवा कोंबड्या भिजल्यानंतर. आता समजा दुपारी 4ला भिजल्या तर काय करायचं? तर कसं द्यायचं सांगतो. जेव्हा दुपारी 4च्या आसपास कोंबड्या किंवा पिल्लं भिजले समजा, तर पहिल्यांदा काय करायचं, त्यांना फीड शेडमध्ये ठेवून आतमध्ये घ्यायचे. सगळ्या कोंबड्या व पिल्लं शेडमध्ये आले, की लाईट जे आहे ते ऑन करायचे, ज्यामुळे त्यांना कोरडं व्हायला मदत होईल. त्यानंतर थोडं फीड खाऊ द्यायचं. अजिबात कोणतंच पाणी ठेवायचं नाही. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं आहे, की जे 4 महिन्याच्या वरच्या पक्ष्यांसाठी 1 लिटरला 2 ml व्हायमेरॉल, 1 लिटरला 1 ml या ठिकाणी ओस्टोएट असं प्रमाण घेऊन 1 लिटरमध्ये 2 ml व्हायमेरॉल आणि 1 ml ओस्टोएट मिक्स करून द्यायचं. म्हणजे कोंबड्या जेव्हा भिजल्यात त्याच्यानंतर फीड ठेवायचं आणि अर्ध्या 1 तासाने लगेच हे औषध ठेवून द्यायचे. त्या ठिकाणी आपण समजा आज भिजल्यात, आज रात्रभर ठेवा, त्यानंतर उद्या आणि परवा असं जवळपास 1-2.5 दिवसाचा कोर्स कंप्लीट करून घ्यायचा आहे. पिल्लांसाठी प्रोसेस हीच आहे, फक्त प्रमाण लक्षात घ्या. 1 लिटरसाठी 1 ml पेक्षा थोडं अधिक या ठिकाणी व्हायमेरॉल आणि 1 लिटरमध्ये 1 ml पेक्षा थोडंसं कमी या ठिकाणी ओस्टर्ड असं मिक्स करून 1 लिटरला 2 ml द्यायचे 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांना. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी जर हे कॉम्बिनेशन वापरलं तर गॅरंटीनं सांगतो, की या असणाऱ्या महत्त्वाच्या कॉम्बिनेशनमुळे एक सुरक्षा कवच आपल्या कोंबड्यांच्या व पिल्लांच्या शरीरामध्ये तयार होईल आणि या सुरक्षा कवचामुळं आपल्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती बॅक्टेरियल इन्फेक्शन व व्हायरल इन्फेक्शनचा प्रसार हा उद्भवताना दिसणार नाही. आणि जरी थोडाफार त्या ठिकाणी उद्रेक दिसला तरी देखील हे सुरक्षा कवच भेदून जो बॅक्टेरिया किंवा व्हायरस शरीराच्या आतमध्ये आले, त्याला आपण इतर औषधांचा वापर करून तात्काळ त्या ठिकाणी जे आहे त्याला नष्ट करू शकतो.
तर हा छोटासा फॉर्म्युला वापरल्यानं पावसाळ्यात कोंबड्या व पिल्लं आजारी पडत नाहीत. ती कितीही भिजू द्या, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त त्यांना लवकरात लवकर कोरडं करायचं आहे आणि त्यांना लवकरात लवकर वायमेरॉल आणि ओस्टेरॉइडचं कॉम्बिनेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता काही जण म्हणतात, सर आम्हाला माहिती आहे की आज पाऊस पडणार आहे, कोंबड्या तर बाहेर सोडल्याशिवाय गत्यंतर नाही. मग अशा परिस्थितीमध्ये पावसाचा अंदाज पाहून जर हे औषध दिलं तर चालतंय का? तर लक्षात घ्या की आपल्याला माहिती आहे की आज पाऊस पक्का पडणार आहे. कोंबड्या व पिल्लं माझी भिजणार आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी अगोदर सुद्धा कोंबड्यांना व पिल्लांना हे औषध कॉम्बिनेशनच्या रूपाने देऊ शकता. याचा खूप सारा फायदा या ठिकाणी आपल्याला होताना दिसू शकतो. म्हणजे कोंबड्यांना व पिल्लांना या ठिकाणी भिजण्या अगोदर सुद्धा हे फॉर्म्युला वापरून औषध देऊ शकतात किंवा भिजल्यानंतर तर पक्क देऊ शकतात. काही टेन्शन नाही. आणि लक्षात घ्या, याचा कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही, कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. बिनधास्त तुम्ही याचा वापर करू शकता. 2, 4, 5 दिवस कंटिन्यू केला तरी काही टेन्शन नाही. एवढं मात्र सांगतो की हे कॉम्बिनेशन कोंबड्या भिजण्या अगोदर किंवा भिजल्यानंतर वापरलं तर तुम्हाला कोंबड्या तंदुरुस्त व निरोगी या पावसाळ्यात दिसणार, ज्यामुळे तुमचा जास्तीत जास्त नफा होणार. कारण कोंबडी आजारी पडणारच नाही, तर ती एक्सपायर होणार नाही. एक्सपायरच होणार नाही तर अंडे उत्पादन अधिक होणार आणि तिची ग्रोथ चांगली होणार, वजनसुद्धा जबरदस्त राहणार. त्यामुळे जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त करण्याचा मार्ग या ठिकाणी खुला होऊन जाणार. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती, ज्यात आपण बघितलं की या ठिकाणी पावसात कोंबड्या भिजल्यानंतर, पावसात पिल्लं भिजल्यानंतर तात्काळ कोणतं औषध द्यायचं की ज्यामुळे पावसाळ्यात कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसल्याही प्रकारचा आजार येणार नाही. प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून दिली गेलेली ही विस्तृत माहिती जी आहे, मला वाटते आपल्या सर्वांसाठी अत्यंत उद्बोधक ठरणार आहे. त्यामुळे या माहितीनुसार कार्यवाही करा, एवढाच आपल्याला या ठिकाणी माझा सल्ला. मित्रांनो, बरेचसे कुक्कुटपालक बांधव आहेत की जे म्हणतात की सर आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, कारण आपण फार सहजरित्या ही सगळी माहिती समजावून सांगतात. आम्हाला आपले व्हिडिओज त्या ठिकाणी मिळतात, पण ऐनवेळी जो व्हिडिओ पाहिजे तो व्हिडिओ शोधत बसलं तरी मिळत नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी थोडंफार नुकसान होतं. मग अशा परिस्थितीत आम्हाला तुमच्या ऑनलाईन ट्रेनिंग म्हणा किंवा ऑफलाईन ट्रेनिंगसोबत जोडलं जायचं, तर ती ट्रेनिंग तुम्ही घेतात का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, आपण नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग घेत आहोत. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही कुक्कुटपालक बांधव हा या ठिकाणी जॉईन होऊ शकतो. जॉईन होण्यासाठी खूप सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांना एकच काम करायचं आहे की सर्वात प्रथम 84 21 82 62 62 या क्रमांकावरती फोन करायचा आहे. इथं कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग असं म्हटल्यानंतर लखन सर काय म्हणतील, तुम्ही यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला त्या ठिकाणी एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर माझा फोनपे, गुगल पे नंबर पाठवतील. मग माझा फोनपे, गुगल पे नंबर काय आहे, तर तो आहे 82 65 088 460, म्हणजे 8265 088460. बस हा फोनपे नंबर, गुगल पे नंबर मिळाला की यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा आणि त्यानंतर 84 21 82 62 62 वर कॉल करा. तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी जॉईन करून घेतल्या जाईल ऑनलाईन ट्रेनिंगला. ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते, तर ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. ही Google Meetद्वारा आयोजित केली जाते. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुरुवातीला लेक्चर घेतल्या जाते. त्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार व या प्रतिकूल परिणामापासून त्यांचा कसा बचाव करायचा की ज्यामुळे मृत्यूदर राहील कमी. त्याचबरोबर आठवडाभरात जी काही प्रश्न निर्माण झाली आहेत, त्या सर्व प्रश्नांचा उलगडा उत्तर रूपानं या ठिकाणी सेगमेंट नंबर 3 लाईव्ह प्रश्न उत्तर या माध्यमातून निघत असतो. तर या ठिकाणी आपण आठवड्यात जी काही प्रश्न निर्माण झाली ती थेट मला विचारू शकतात. या प्रश्नांची उत्तरं आपणास दिली जातात. इतर दिवशी काही समस्या असतील तर त्याचं सोल्युशन देण्यासाठी 84 21 82 62 62 वर आपण कॉल करून लखन सरांकडून हे सोल्युशन मिळवू शकतात. दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही लखन सरांना 84 21 82 62 62 वर कॉल करून आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतात. म्हणजे आम्ही प्रत्येक दिवशी तुमच्यासोबत आहोत, एवढं लक्षात ठेवा. आता ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे, ही घेतल्यानंतर तुम्हाला कोणते फायदे होणार, तर मुख्य 4 फायदे होणार. पहिला फायदा काय होणार, तर तुमच्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. दुसरा फायदा की तुमच्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण कमी होईल, कारण लसीकरण कधी आणि कसं करायचं हे समजावून आम्ही सांगतो. लसीकरण करून सुद्धा काही आजार उद्भवले तर तो आजार कोणता हे ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा हे सांगितलं जाईल, ज्यामुळे मृत्यूदर हा कमी होईल.
तिसरा फायदा काय तर लक्षात घ्या मित्रांनो, की शेड कशा पद्धतीनं उभारायचं याबद्दल सखोल माहिती दिली जाते. ज्याच्यामुळे काय होते, की आपल्या पैशाची, वेळेची, जागेची आणि मेहनतीची बचत होते आणि सरतेशेवटी आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, कोंबड्यांची अंडी, कोंबड्यांची पिल्लं यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल हे सखोल मार्गदर्शन हे आपणास या ठिकाणी केलं जातंय, ज्यामुळं आपल्या विक्रीचं टेन्शन दूर होते. तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल हे मार्गदर्शन आपल्याला केलं जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. ज्यांना कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, त्यांनी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं. लक्षात घ्या, प्रवेश मर्यादित आहे. तात्काळ संपर्क साधा. रजिस्ट्रेशन करण्यासाठी लखन सरांना, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप हा तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्या सर्वांना मोफत सामील व्हायचं असेल, तर आपण एकच काम करा. व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये पावसाळ्यात कोंबड्या ह्या पावसात 100% भिजतात. पावसाळ्यात पिल्लं ही 100% पावसात भिजतात. त्यामुळे त्यांच्यावरती आजार येऊ शकतात. या आजारापासून जर त्यांना दूर ठेवायचा असेल व आपला फार्म पावसाळ्यात या ठिकाणी तंदुरुस्त व निरोगी ठेवायचा असेल, तर या औषधांचा म्हणजे व्हायमेरॉल आणि त्यासोबत ओस्ट्रावेटचा वापर करा कॉम्बिनेशन रूपानं. ज्यामुळं पावसाळ्यात कोंबड्या व पिल्लं पावसात भिजले तरी त्यांच्यावरती आजार येण्याचं प्रमाण अत्यल्प राहील, ज्यामुळे आपला फार्म तंदुरुस्त व निरोगी राहील, ज्यामुळे जास्तीत जास्त नफा आपणास या ठिकाणी मिळेल. ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न करत राहीन. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.